नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ताजा तवाना फ्रेश न्यू यूट्यूब ब्लॉग. आणि म्हणजे ब्लॉग काय तुम्हाला सांगू, चॅनलच नवीन आहे पुरा अख्खा. याच्या आधी पण मी ब्लॉग केले, पण मी टाकले नाही, एडिटिंगला टाईम नाही आणि ब्लॉग पण जमले थोडेफार. थोडं म्हणजे नवीन आहे ना, समजून घ्या. तर असा विषय होता. तर आज पण मी ब्लॉग बनवतोय खरा. आज एका ठिकाणी चाललोय मी विजिटला म्हणजे विजिटला जाऊन आलो. सोशल वरती हा ब्लॉग आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा, तर त्या टाईपमध्ये हा थोडा ब्लॉग आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे वीर ब्लॉग्स. आणि आत्ता मी फ्रेश झालो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. माझा एक मित्र येतोय विवेक मांजरेकर करून, तो इकडे येईल. मग आम्ही एक 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या घेऊ आणि तिथून आम्ही पुढे आमच्या लोकेशनवरती जाऊ. बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला चालूमध्ये देईन किंवा तिथे गेल्यावरती देईन, कारण की खूप उशीर झाला आहे. आता 10 वाजलेत. आता 11चा टाईम दिलेला आहे. मला अजून ऑफिसची पण कामं करायची आहेत. ऑफिसची कामं झाल्यानंतर मी निघणार आहे. वरनं सामान वगैरे घेऊन. माझा एक मित्र आला आहे, एक मित्र दुबईवरनं आला आहे, त्याला घेणार आहे. आणि एक सनी म्हणून माझा मित्र आहे, त्याला घेणार आहे. तो त्याच्या घरी आहे, तर त्याला घेऊन आम्ही त्या लोकेशनवरती जाऊ. बाकीचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मी पुढे देतो. बाय बाय. ये नीट रे, हा मेन आहे. हा बस झालं सर. शाबाश, चला जाऊ द्या. खूप लेट झाला. फायनली आम्ही पोचलो या शाळेजवळ, ज्यासाठी आज आम्ही आलो इथे. म्हणजे आज तारीख आहे 17 एप्रिल. माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आजचा. बरेच दिवस प्लॅन चालू होतं की काहीतरी करावं. तर सोशल वर्क म्हणजे असं या मुलांसाठी, ही मुलं आहेत म्हणजे गरजू मुलं आहेत, या शाळेमध्ये शिकतात. त्यांना माझे कसे व्हिडिओ करतोय. हे सगळे मेंबर आहेत. ह्याने तांदूळ दिलेत. हे हेल्पिंग हँड आहेत. माझा हा एक राईट हँड, तो लेफ्ट हँड. धुवायला नाही चालल्या, धुवायला नाही, कामासाठी आणलेत पोरं गोळा करून एक. आता शाळेत भेटलेली का तुला अशी इज्जत? भेटली ना इथं, तुला उठवतील साल्या. पोट वाटते ना तिथं खाली वरती. शिक्षक लोक आपल्या समोर बसले. असं वाटतं आताच आपली शाळा संपली ना, आपण पुस्तकं वाटायला ना आपल्याला. अरे त्यांच्यासाठी आपण वाटणार रे, त्यांच्यासाठी आपण काही ना काहीतरी वाटणार. आता एवढं करतोय म्हटल्यावरती मग ते आपल्याला काही करणार नाही. तर वाटलं खावं असं जरा हे वाटतं ना, फिलिंग जरा अशी वेगळी फिलिंग येते मला. पावण्याची फिलिंग येते. जरा कापतोय, फर्स्ट टाइम असं काहीतरी करतोय, तर जरा वाटतंय वेगळं, आतून पण वेगळं वाटतंय. 17 एप्रिल माझ्यासाठी खास दिवस. मी 17 बोललो. आणि हा पण, अरे ऐक ना नयन ऐक रे, स्टोरी तर ऐक ना. माझ्यासाठीचा खास दिवस नाही. मला असं नाही बघ, ऑफ कॅमेरा पण करतो, पण ऑन कॅमेरा आज करावं का करतोय. अरे ऐक ना साल्या, तू 21 एप्रिलला आला असतोस काय? तू पण येणार होता 17 एप्रिलला. बघ ह्याचा मला फोन आला. मी ह्या शाळेतच येत होतो, व्हिजिट करायला येत होतो, आणि ह्याचा मला फोन आला. मला बोलला, बघ वीर असं आहे, आपण काहीतरी करूया, माझ्याकडं तांदूळ वगैरे असे हे होईल. आता हा पण इच्छुक आहे अशा गोष्टी करण्यासाठी. तर त्याला वाटलं की माझ्याशिवाय दुसरा कोण इन्व्हॉल्व नाही होणार ह्या गोष्टीसाठी. तर त्यांनी मला अचानक फोन केला. तर मी त्याला बोललो, मी चाललोच आहे व्हिजिटला, आपण तो एक हे प्रोग्राम करूया म्हणून. मी जाऊन बघून येतो कसं काय. आणि ऐक ना, मी 4-5 तारीख काढलेल्या मी, त्यापैकी हा पण बोलला की 17 तारीख चालेल. आणि गुरुवार स्वामींचा वार आहे आणि चांगला वार आहे. तर मी बोललो, आता माझ्या मनात तर 17 तारीखच होती.
तर त्या हिशोबाने असा सगळा प्लॅन झाला. मला बोलला असं मी दुबईवरून चॉकलेट दुबई चॉकलेट जरी खाल्ली असते ना. अरे काय सांगायचं ना मला एवढा एक 5 किलोचा सरप्राईज होतं तुला. पण मी कोणाच नाही सांगितलं, घरी फक्त माहिती आहे, ह्या 4 पोरांना माहिती आहे, बाकी कोणाला. पुण्याचं काम बरीच असतात. अरे काय ती नाही. चला असं सगळी मुलं खाली तयार आहेत. आता बाकी सामान आपल्या डिस्टनमध्ये आहे. बघा मित्र, स्वागत. आज या ठिकाणी आपल्या शाळेला भेट देण्यासाठी श्री रणवीर पाटकर, श्री सनी पार्टे, श्री नयन डाके व श्री विवेक पांढरेकर ह्या 4 युवक तरुण या तरुणांनी या ठिकाणी आपल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तळोशी, नांदगाव तालुका, महाड जिल्हा रायगड या ठिकाणी एक सदिच्छा भेट दिली आहे. सदरपणे आपली माहिती अशी आहे की आपली जी शाळा आहे ही शाळा आदिवासी मुलांसाठी आहे. आणि ह्या आदिवासी मुलांमध्ये कातकरी, भाजीपोळी, डोंगरपोळी, ठाकूर या समाजाची मुलं शिकत आहेत. आणि ही जी मुलं आहेत ही लांबची आहे. लोहा, अलिबाग, पेण, सातारा ह्या गरीब मुलं आहेत. आणि ही त्यांच्याकडे शाळा आहे, परंतु कसं एकत्र राहून दुर्गम भागात राहतात. आणि तिथं राहून सर्व शासनामार्फत त्यांना पुरवलं जातं. म्हणजे संस्था आमची आहे, संस्था शासन संस्थेला अंतर देतात. त्याप्रमाणे 1ली ते 10वी पासूनची मुलं राहतात आणि शिक्षण घेत आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी मुलं आमच्याकडे आलेले आहेत. आणि या ठिकाणी आम्ही तुमच्या चौघांचाही तरुणाचं कार्य असेल फार महत्वाचं असतं. कारण का आता जी वेळ आहे की आपण जे दान करतो, कारण आपण समाजातून केलं लागतो आणि त्याच्यामुळे काहीतरी दिलं या मुलांकडे बघून ती वेळा प्रेरणा मिळणार आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या शाळेच्या वतीने कौतुक करतो. या वयामध्ये जाणीव झालेली आहे आपण गेलेलो असतो आणि आपण विद्यार्थी दशकी गेलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा तुम्हा सर्वांना आमच्या शाळेतून शुभेच्छा. शाळा वगैरे सुविधा वगैरे ते त्यांचं माहीत नसेल, तुम्हाला तेवढं हे नाहीये. पण तुम्ही एवढं अभ्यासासाठी तुम्ही मुलं घेताय, तुमच्या स्वतःसाठी तुम्ही हे करताय, तर ते बघून मला पण एक असं वाटलं की घरचे पण पाठवतात. म्हणजे आपलं काही मुलं अशी बरेच आहेत की मुलांना असं की पाठवून देतात किंवा मोठे पाठवून देतात. पण असं पण नाही की बाबा आपला मुलगा शाळेत जावा, बाबा मोठा व्हावा किंवा काय. तर ते बघून तुमच्यातली हिंमत बघून मला असं वाटतं की काहीतरी आपण तुमच्यासाठी केलं पाहिजे. आणि असंच माझ्यासारखं तुमच्यातला एखादा मुलगा किंवा मुलगी मोठी होऊन ते डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल किंवा काय बनेल, तर त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि त्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि हे जे ड्रॉइंग बुक मी आणलेले ते माझ्या माइंडमध्ये असा एक विचार होता की तुमच्यासाठी तुमच्या अंतर्गत काय कला असतील, कोणी आर्ट मला आवडत असतील, त्यासाठी मी प्रेमाने ड्रॉइंग बुक आणले. त्या बुक तुम्ही बाकी इतर काय नाही, तुम्ही असं शिकत राहा, अभ्यासावरती लक्ष द्या. खूप मोठं नाव
ज्या कामासाठी आज गेलेलो ते काम एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. मजा आली, खूप मजा आली. मुलं पण खूप चांगले आहेत तिथले, शिक्षक लोक पण खूप फ्रेंडली आहेत. तर त्या शाळेच्या डिटेल्स जे काय असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणखीन काय सांगायचं झालं तर कसा वाटला ब्लॉग हे नक्की मला कळवा कमेंट करून. आणि सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे, शेअर करा, लाईक करा. आणि इथून पुढे मी कंटिन्युअसली ब्लॉग टाकीन, म्हणजे होपसो टाकीनच, बघू कसं काय. आणि लगेच आजच्याच रात्री मी मालवणला जाणार आहे. माझ्या मित्रांचा प्लॅन झालेला आहे, म्हणजे तो एक ब्लॉग येईलच 100%. तर आत्ता हा मी ब्लॉग इथे एंड करतो आहे. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा मला. आणि तोपर्यंत पीस आउट. बाय बाय.